मित्रांनो, आज आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान, क्रिकेटमधील सगळ्यात मोठी रायव्हलरी, ज्याची आपण सगळेच खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. पण आता जरा इमोशन्स आणि एंटरटेनमेंट बाजूला ठेवून या मॅच मागचं इकॉनॉमिक्स समजून घेऊया. कारण हा फक्त एक मॅच नाही, ही आहे हजारो कोटींची इकॉनॉमी. रिसेंट एस्टिमेट्स नुसार श्रीलंकेत होणाऱ्या या इंडिया वर्सेस पाकिस्तानचा मॅच एकटाच 2200 कोटींचा रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. आणि जर आपण पूर्ण T20 वर्ल्ड कप बद्दल बोललो, जो इंडिया आणि श्रीलंका मिळून होस्ट करत आहेत, तर ICCचा टोटल रेव्हेन्यू 9000 कोटींपेक्षा जास्त जाऊ शकतो. आता प्रश्न येतो, एवढे पैसे येतात कुठून? यामध्ये येतात ब्रॉडकास्टिंग राईट्स, ऍडव्हर्टाइजमेंट, स्पॉन्सर्स अँड तिकीट्स. फक्त इंडिया वर्सेस पाकिस्तान एका मॅच मध्ये 10 सेकंदाच्या ऍडव्हर्टाइजमेंटची किंमत 40 लाखांपर्यंत पोहोचते. म्हणजेच एका ओव्हर मध्ये दाखवलेल्या ऍड्स मधून कोट्यवधी रुपये कमवले जातात. आणि हे फक्त ICC किंवा ब्रॉडकास्टर्स पुरतं मर्यादित नाही, याचा फायदा पूर्ण इकॉनॉमीला होतो. जेव्हा हजारो फॅन्स श्रीलंकामध्ये मॅच पाहण्यासाठी येतात, तेव्हा ते हॉटेल्समध्ये राहतात, रेस्टॉरंट्समध्ये खातात, लोकल ट्रान्सपोर्ट वापरतात आणि लोकल मार्केट्समध्ये शॉपिंग करतात. म्हणजेच एका मॅचमुळे टुरिझम, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लोकल बिझनेस सगळ्यांनाच फायदा होतो. यालाच इकॉनॉमिक्समध्ये मल्टिप्लायर इफेक्ट म्हणतात. आणि जर आपण मागच्या इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच बद्दल बोललो, तर रिपोर्ट्स नुसार त्या एका मॅचने ICC आणि ब्रॉडकास्टरसाठी 2000 कोटींपेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट केला होता. म्हणजेच हा मॅच फक्त बॅट आणि बॉलचा गेम नाही, ही आहे एक $multi-billion इकॉनॉमी. म्हणून आज जेव्हा तुम्ही इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच पाहाल, तेव्हा फक्त इंडियाला चीअर करू नका, तर त्या इकॉनॉमीला सुद्धा चीअर करा, जी या एका मॅचमुळे हजार लोकांना इन्कम आणि अपॉर्च्युनिटीज देते. मी तर 100% शुअर आहे की आज इंडियाच जिंकणार. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड एन्जॉय द गेम.